विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे। दरम्यान यानंतर सभागृहामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली। राहुल नार्वेकरांची पुन्हा एकदा एकमतानं विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडलेल्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांनी अनुमोदन दिलं। दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर ठाकरे गटानं बहिष्कार टाकला होता। नार्वेकरांनी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण ते परत आले याचा आनंद आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे। मंत्री व्हा, नार्वेकरांना खासगीत सांगायचो, पण पक्षांना अध्यक्ष केलं अशी कोपरखळी जयंत पाटलांनी दिली। मी आपल्याला नेहमी खासगीत सांगायचो की परत संधी मिळाली की आपण मंत्री व्हा म्हणून, आणि मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल। राहुल नार्वेकरांनी लवाद म्हणून संविधानाचा अपमान केल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। जे अध्यक्ष झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या 2.5 वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते। त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला, मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल, हा अन्याय, ही जखम, ही ताजी आहे। काही लोकांनी नार्वेकरांवर आरोप केले तरी नार्वेकर घाबरले नाहीत। कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर अशी शिंदेंनी शायरी म्हटली आहे। आपण संयम ठेवला, आपण कोणाला घाबरला नाहीत, म्हणून मी एकच सांगतो, कर नाही त्याला डर, त्याला नाही डर, कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर। तुमच्याकडे वाद घेऊन येणाऱ्यांना तुम्ही मासे खाऊ घातले, जेवण दिलं, तेव्हापासून आम्हाला वाटलं तुम्ही अध्यक्ष व्हावेत। जयंत पाटलांनी हे मिश्किल विधान केलंय। आपल्याकडे आल्यानंतर अनेक वाद घालण्यासाठी येणारे सगळे आपण गरम कॉफी देऊन शांत करून बाहेर घालवलेले, मासे पण खाऊ घातले, पाहिजे तर जेवणही दिलं। आपणच अध्यक्ष राहावं असे मनोमनी आम्हाला तेव्हापासून वाटत होतं।